This is a soundproof room. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बनवत आहेत नवीन ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही हाऊस हंटिंग करत आहोत. तर आम्ही इथून हे आता मागे दिसत आहे की आमचं सध्या आम्ही ते राहतो आणि आम्ही आता नवीन ठिकाणी शिफ्ट व्हायचं चालू आहे. इथे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आम्ही शिफ्ट होतो आहे इथं जॉबमुळे. हिला जॉब लागलेला आहे लायनर साईडला, जो पूर्ण वॅन्कुवरचा जो एरिया आहे त्याचा साऊथ डेल्टा साईडला. तर तिकडे आम्ही घर शोधतो आहे, कारण तिला ट्रॅव्हलिंगला खूप प्रॉब्लेम होतो. जवळपास 1-1.5 तास ट्रॅव्हलिंगला लागतात. तुझं ट्रॅव्हलिंगचं रुटीन काय सांग, म्हणजे आपण चालता चालता बोलू. तो मी सरीवरून साऊथ डेल्टाला लायनरच्या इथे जॉबला आहे. तिथे मला रोज ट्रॅव्हल करायला लागतं आणि त्या ट्रॅव्हलिंगला ऑलमोस्ट मी मोर दॅन लाईक 1.5 आवर स्पेंड करते. लाईक येऊन जाऊन माझे नाही बोलले तरी 3 ते 4 तास दिवसाचे फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. सो तेच मेन रिझन आहे आम्ही तिकडे घर बघतोय. एवढं रोजचं आहे. तुम्ही आमचं आता घर बघितलं असेल ना, तर आम्ही त्याच्या बेसमेंट साईडला राहतो, बॅक साईडला, तिकडून बॅकने एंट्री आहे. तर घर चांगलं आहे, काही इश्यू नाही. ते पण 2 बेड घर आहे, बेसमेंट. आणि आम्ही तिथं आता जवळपास 2 वर्ष होत आलेत राहतो. तिथे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, घर एकदम छान आहे. फक्त काही गोष्टी आमच्या रिक्वायरमेंटमध्ये पाहिजेत, आम्ही त्या हिशोबाने शोधतो. आमच्या क्रायटेरियामध्ये 2 गोष्टी, म्हणजे 2 ते 3 गोष्टी आहेत. फर्स्ट तर आम्हाला स्कूल जवळ पाहिजे होतं. आम्ही जिथं राहतो तिथं स्कूल जवळ आहे. आता आज आम्ही 2 प्लेसेस बघायला चाललो आहेत. तर एका ठिकाणी माहिती आहे स्कूल जवळ आहे. सेकंड जो हाऊस बघायला चाललो आहे तिथं स्कूलचं माहिती नाही, तर आम्ही तिकडे गेल्यानंतर स्कूल चेक करेल की आजूबाजूला स्कूल कसं आहे. सेकंड रिक्वायरमेंटमध्ये असं होतं की आपल्याला डिशवॉशर पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड रिक्वायरमेंट अशी आहे की लॉन्ड्री आणि जे ड्रायर सेक्शन जो आहे तो आम्हाला इन युनिट पाहिजे, म्हणजे घरामध्येच पाहिजे. आणि लास्ट क्रायटेरिया आम्हाला 2 बेड पाहिजे. आमचा 1 बेड आहे आमच्या कार्टूनसाठी. हे आहे घर आम्ही इथे बघायला आलो आहे. 30 मिनिट्सच्या ड्राईव्ह नंतर इथे जवळ बस स्टॉप पण आहे दोन्ही बाजूला, म्हणजे बस स्टॉप एकदम घराच्या बाजूलाच आहे. हां, आणि हे इकडे घर. आता जो घर दाखवायला येणार आहे त्याला थोडा टाईम लागेल, मग आम्ही 5 मिनटं आजूबाजूला थांबून बघतो काय इकडे. त्या साईडला सरळ स्कूल आहे, म्हणजे स्कूल पण एकदम जवळ आहे. आणि एरिया तसा शांत आहे एकदम आजूबाजूला. हाय, I'm just making video. No problem. The backyard is shared with the Apple people. This is gonna be your area if you guys, like whoever's gonna live over here. Are you guys? This is the entry? Yeah, that's the entry. Yes. Are you guys looking for yourself or like someone? Yeah, ourselves. How many people are you just? You have to, right? Yeah. I was just doing some renovations at home, so. Someone is living here? No. This is empty. That's the reason I was doing renovations. There's no window in this room, so I just have to make a small window over here. That's it. Okay. And that's the master bedroom, and the washroom is on this side. The garage, this is closed, so this is the whole area is closed. So I'm going to change the lock as well, so it's like for the other people. No people. This is a dryer. I have to put a washing machine as well. Look around. If you guys have any questions, let me know. Yeah, sure.
कसं वाटलं माऊ? मला आवडलं. आणि तुला विशाल? नो कमेंट्स. मला तर म्हणजे थोडंसं नवीन होतं वेगळं असं, पण असं आतमध्ये एंट्री केलं असं म्हणजे बोलतो ना पॉझिटिव्ह वाईब्स नव्हत्या असं, आणि एंट्री तर वेगळ्या ठिकाणच होते असं. एंट्री असं वाटत होतं खिडकीतून जात आहे, कारण फ्रेंच विंडोज होती आणि तीच एंट्री होती. इट वॉज नॉट अ प्रॉपर डोर, इट स्लायडिंग डोर और विंडो, आय डोंट नो व्हॉट शुड वी कॉल इट. हॉल स्पेशियस होता, अटॅच किचन पण आहे. तो हॉलचा एरिया नो डाऊट लाईक इट्स गुड, बट स्टील तिकडे ते वाईब्स नाही आहेत. इट्स लाईक व्हेरी डल. माऊसाठी मस्त होतं, माऊला मागे ग्राउंडच बाजूला, पण समहाव असं वाटलं ते मेंटेन नव्हतं, सगळं खचर पचर टाकलेलं होतं. आणि प्राइस बोलली ना तर हे जे आहे 2200 पर मंथ प्लस युटिलिटी. आणि मग जवळपास जर पकडलं तर 2 महिन्याचे पकडा तुम्ही 200 एक्स्ट्रा, म्हणजे जवळपास हे आम्हाला 2300 पर्यंत जाईल. आणि 2300 देऊन पण ते म्हणण्यासारखं नाही आहे. चलो नेक्स्ट घर बघायला जाऊया आपण. मग तुला काय बोलायचं? तिथं डायरेक्टच बोलली बाहेर निघले, आय डिडंट लाईक इट. म्हटलं अगर इथे थांब ना थोड्या वेळ, बाहेर जाऊन बघूया आपण काय करायचं. ही माइट लिसन, ही माइट लिसन. हे आहे नेक्स्ट घर आम्ही बघायला आलेलो. आता ओनर थोडंसं बाहेर आहे आणि तो बोलला त्याला थोडा 45 मिनिट्स लागते घ्यायला. तर आम्ही जस्ट आजूबाजूचा एरिया बघतो कसं आहे. ठीक आहे, हे घर तरी जे मगाशी घर बघितलं. Shelf in there for hanging jackets and stuff if you want. Yeah. And this door? This is going to be locked. This is to my house. So that you can move this So way. you live upstairs or here? I live both upstairs and that way. This is a soundproof room. So up top, above here is like a game room for the kids, but it's all soundproof. This wall is all soundproof, and the wall behind this closet is all soundproof. And then your 2 bedrooms are above the garage, and the soundproof room is what divides the main house from your house, so we don't get noise complaints. Like I don't hear you, you don't hear me. Okay, yeah. Maybe a little bit, but not that's not as bad as it could be, right? So this is gonna like furnish or? If you need some furniture, I have. Like I can leave a couch. I can leave a TV. It might not be this TV. This TV. We have it. Okay, I'll hang your TV for you. I'll take this one down because the mount I already have on the wall. Okay. So I'll hang your TV up for you. Fixed on the wall, it's like a shoe cabinet. And upstairs there's no beds right now, but if you need, I have. So we have the furniture. Okay. I saw some. No, just space, so that's why the tenants left it, and I said no problem. I'll take care of it for you. So if somebody needs it, I leave it here. If not, I'll get rid of it. Yeah. There's a dishwasher, stove, fridge. So the drawer goes inside. I'll put it in. I had some big stuff in there with it. And I was cleaning everything. Dishwasher. And you just open it. So yeah. Here. Both rooms have ceiling fan. There's no AC, so there's ceiling fan in both rooms. And then they both share this bathroom. So from here you can come in, and then there's another door, sliding door for the kitchen. Okay, connected. Yeah. And then both rooms have a remote for the fan.
कसं होतं सेकंड हाऊस? सेकंड हाऊस आता जो आम्ही बघितला तर त्याचं फायनल आम्हाला असं म्हणजे आहे सगळं ओके, नवीन आहे घर एकदम, म्हणजे असं बघणार. फक्त हॉल थोडा छोटा वाटला, लॉन्ड्री बाहेर आहे, स्कूल बाजूला जवळपास एक 5 ते 8 मिनटं वॉकिंगवर ते स्कूल पण आहे, त्यामुळे तिचा पण प्रॉब्लेम सॉर्टेड आहे. तर पण मला अजूनसुद्धा कधी आणि हां ह्याचं रेंट आहे 2500 आणि नॉट निगोशिएबल. 2500च्या हिशोबाने थोडंसं असं वाटतं की छोटा एरिया आहे. तुझं वैशाली? हां हेच जर तो एक काहीतरी 2100-2200 पण बोलला असता ना तर कन्व्हिन्सिंग वाटलं असतं. म्हणजे रेंटच्या हिशोबाने मग असं वाटतं की 2500 मध्ये आम्हाला चांगला कॉन्डो अपार्टमेंट मिळू शकतो जर आम्ही थोडं अजून वेट केलं तर. कारण की रेंटिंग मार्केट तसंही इथे आता खाली होत चाललंय ना, कमी होत चाललंय, डे बाय डे रेंट कमी होत चाललंय. म्हणजे हा घर त्याचा 1 महिन्यापेक्षा जास्त झालाय. आम्ही त्याची लिस्टिंग पाहतोय. आय वॉज नॉट कन्व्हिन्स टू स्केड्यूल अ टूर ऑल्सो, बट आता आम्ही आलोच होतो तर मग असं झालं की चला ऍटलिस्ट आलोय तर मग. पण हे बेसमेंट नाही आहे एकदम मस्त असं? हा बेसमेंट नाही, कारण ग्राउंड लेवलला आहे हॉल आणि किचन, आणि जे 2 बेडरूम आहेत ते वरच्या फ्लोअरला आहेत. गुड पार्ट लाईक की वॉशरूम लाईक वरतीच आहे आणि ते इट्स लाईक जॅक अँड जिल फॉर द बोथ द बेडरूम्स. खाली पण होतं, हाफ बाथरूम होतं, दॅट इज प्लस पॉईंट. म्हणजे खाली जर कोणी असेल तर त्याला वरती जायला नको बाथरूम यूज करायला. सो खाली हाफ बाथ होतं. प्लस खालचा एरिया ना असं की छोटा कोण फ्रेंड्स आले तर खूप कंजेस्टेड वाटतं. म्हणजे थोडा लिव्हिंग एरिया स्पेशियस पाहिजे ना, म्हणजे तोच एक आहे. तर जर तुम्ही जर त्या लिव्हिंग एरियामध्ये आपण जर ते कॉफी टेबल ठेवला तर हा काउच सुद्धा फक्त लव सीट बसू शकतो तिथे, मोठा काउच पण नाही ठेवू शकत तिथे, म्हणजे पूर्ण पॅक होऊन गेलं. तर फायनली पहिला हाऊस तर नो बिग नो. आणि सेकंड हाऊस म्हणजे आहे, आवडलाय, वेटिंग वरती ठेवू आपण, विचार करू अजून आपण लिस्टिंग बघूया आणि जर खूप छान असं भेटलं तर वेल अँड गुड, नाही तर सगळ्यात लास्ट ऑप्शन ह्याला जर तोपर्यंत असेल तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्ही असेच अजून व्हिडिओ बनवू. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.